हॉटेल किंवा धाब्यावरती मिळतं त्यापेक्षाही चविष्ट असं बटर चिकन घरीच कसं बनवायचं ते या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत. त्यासाठी इथे मी 1 किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. याला आता आपण मॅरिनेट करण्यासाठी चवीपुरतं मीठ, अर्ध्या लिंबाचा रस, 2 चमचे फ्रेश दही घालून घेतलेलं आहे. दही शक्यतो आंबट नसेल तेच दही वापरायचं आहे. त्यानंतर आलं, लसूण आणि हिरव्या मिरचीची इथे पेस्ट मी 1.5 चमचा घालून घेतलेली आहे आणि अर्धा चमचा हळद देखील आता यामध्ये मी घालते. 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, त्यानंतर 1.5 चमचा होतील साधारण इतकं मी तेल यामध्ये घातलेलं आहे आणि आता छान हाताने मिक्स करून घेऊन आपण याला मॅरिनेट करून घेऊया. तर हे मॅरिनेट करून अर्ध्या तासासाठी आपण बाजूला ठेवायचे आहे. अर्ध्या तासानंतर आता आपण इथे एक पॅन गरम करून घेतलेला आहे. पॅनमध्ये मी साधारण 2 पळी होतील एवढं तेल घालून घेतलेलं आहे. त्यानंतर बटरचे तुकडे यामध्ये मी घातलेले आहेत आणि बटर छान असं मेल्ट झालं की जे आपण मॅरिनेट करून घेतलेले चिकन आहे ते यावरती घालून घेते आणि मस्त असं आपल्याला एक 10 ते 15 मिनिट दोन्ही बाजूनी मस्त असं चिकन शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे. आता आपलं चिकन मस्त असं एका बाजूने फ्राय झालेलं आहे तर दुसऱ्या बाजूने देखील मी या पद्धतीने पलटून छान असं फ्राय करून घेते. तर साधारण 10 ते 15 मिनिटात दोन्ही बाजूनी चिकन आपलं छान असं फ्राय होतं. पंधरा मिनिटानंतर मस्त असं आपलं चिकन दोन्ही बाजूनी फ्राय झाल्यानंतर गॅस बंद करून घेतलेला आहे आणि आता एका बाउलमध्ये फ्राय करून घेतलेलं चिकन मी काढून घेते. सेम पॅन मध्ये मी राहिलेली व्हेज देखील याच पद्धतीने फ्राय करून घेतल्यानंतर आता आपण यासाठी लागणारा मसाला करून घेऊया. तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये साधारण 3 ते 4 टोमॅटो मध्यम आकाराचे असे तुकडे करून घेतलेले आहेत. यामध्येच साधारण 1 इंच आल्याचे काप, 10 ते 15 लसूणच्या पाकळ्या, 1 हिरव्या मिरचीचे तुकडे आणि काजू देखील यामध्ये मी घालणार आहे. तर साधारण 20 ते 25 एवढे काजू मी गरम पाण्यामध्ये भिजत घातलेले होते. तर ते काजू मी यामध्ये घातल्यानंतर थोडीशी कोथिंबीर आणि 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर घातल्यानंतर यावरती झाकण लावून याला आता आपण वाटून घेणार आहोत. तर वाटल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता मस्त अशी एकदम स्मूथ याची पेस्ट बनवून घेतलेली आहे. यामध्ये आता मी 5 ते 6 मीडियम साईजचे कांदे या पद्धतीने तुकडे करून त्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत आणि आता आपण यामध्येच 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आल्याचे काप हे सगळं आता मी चॉपरच्या मदतीने मस्त असं चॉप करून घेणार आहे. चॉप झाल्यानंतर तुम्ही बघू शकता आलं, लसूण, मिरची आणि कांदा देखील मस्त आपला इथे तयार झालेला आहे. यानंतर आता एका कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे. साधारण छोट्या पळीने 2 पळी होतील एवढं तेल घातल्यानंतर 2 बटरचे तुकडे देखील आपण यामध्ये घालणार आहोत. आपण बटर चिकन बनवत आहोत तर बटरचा वापर तुम्ही थोडासा जास्त केला तरीही चालतो. तर यामध्ये बटरचे मी 2 तुकडे घातलेले आहेत. बटर आणि तेल आपलं छान असं गरम झाल्यानंतर यामध्ये मी
अर्धा चमचा जिरे, दालचिनीचा एक तुकडा, स्टारफूल, 2 ते 3 हिरवी वेलची आणि चॉप करून घेतलेला कांदा, मिरची, आलं, लसूण यामध्ये मी घालून घेतलेला आहे. कांदा आपल्याला छान असा मऊ आणि थोडासा ब्राऊन होईपर्यंत एकसारखं या पद्धतीने मिक्स करून घेत छान असा कांदा आपल्याला भाजायचा आहे. तर इथे मी कांदा छान असा भाजून घेते. अगदी व्यवस्थित कांदा आपला इथे छान भाजून झालेला आहे. भाजून घेतलेल्या कांद्यामध्ये आता मी 1 चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा हळद पावडर घालून घेतलेली आहे. हे मसाले छान आपण भाजून घेणार आहोत, पण त्या अगोदर यामध्ये साधारण 3 ते 4 चमचे छोटे होतील एवढं गरम पाणी यामध्ये घालून घ्यायचे, जेणेकरून घातलेले मसाले आहेत ते आपले करपणार नाहीत. तर इथे मसाले आपण छान असे भाजून घेत असताना यामध्ये आता आपण बनवून घेतलेली जी टोमॅटो, आलं, लसूण आणि काजूची पेस्ट आहे ती देखील ऍड करणार आहोत आणि छान असं एकसारखं या पद्धतीने ढवळून घेत छान असा मसाला आपल्याला साधारण 5 ते 7 मिनिटे भाजून घ्यायचा आहे. छान आपल्याला मसाल्याचा सुगंध यायला लागला आणि थोडासा याचा कलर चेंज झाला की आपला मसाला छान असा भाजलेला आहे ते ओळखता येतं. यामध्ये मी चवीपुरते मीठ घातलेलं आहे आणि एकसारखं असं हलवून घेत मसाला इथे मी भाजून घेतलेला आहे. भाजल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता याचा कलर चेंज झालेला आहे आणि या स्टेजवरतीच आता आपण चिकन देखील यामध्ये ऍड केलेलं आहे. चिकन मसाले छान असे मिक्स करून घ्यायचे. चिकन आणि मसाले छान मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये गरम पाणी घालून घेऊया. तर इथे मी गरम पाण्याचाच वापर करत आहे, जेणेकरून आपल्या चिकनची टेस्ट आहे ती अशीच टिकून राहील यासाठी गरम पाण्याचा वापर आपण यामध्ये करणार आहोत. साधारण अर्धा चमचा होईल एवढा गरम मसाला, अर्धा चमचा होईल एवढी साखर यामध्ये मी ऍड केलेली आहे. त्यानंतर कस्तुरी मेथी देखील हातावरती छान अशी चोळून यामध्ये मी घातलेली आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर देखील यामध्ये घालून हे सगळं पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं. साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही थोडंसं कमी जास्त देखील करू शकता. कारण बटर चिकन हे थोडंसं चवीला गोड असतं. तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही थोडीशी साखर यामध्ये आणखी ऍड करू शकता. मी थोडीशी कमी साखर यामध्ये घातलेली आहे आणि 10 ते 12 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता मस्त अशी आपल्या चिकनला उकळी आलेली आहे. याचा अगदी मस्त असा सुवास येतोय. तर ही बटर चिकनची रेसिपी खायला अगदीच टेस्टी लागते. अगदी हॉटेल किंवा ढाब्यापेक्षाही मस्त अशी बटर चिकनची रेसिपी आपली इथे घरीच बनवून तयार झालेली आहे. तयार झालेल्या चिकन वरती आपण पुन्हा 2 बटरचे तुकडे घालून घेतलेले आहेत. यावरती आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर देखील घातल्यानंतर घरीच बनवलेलं ही क्रीम देखील मी थोडस घालून घेतलेलं आहे आणि मस्त अशी आपली बटर चिकनची रेसिपी खाण्यासाठी आता तयार झालेली आहे. तर ही रेसिपी स्किप न करता तुम्ही अगदी शेवटपर्यंत पहा आणि घरी नक्की ट्राय करून पहा. जर रेसिपी आवडली असेल तर कमेंट करायला विसरू नका. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले व्हिडिओ शेअर करा. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की भाग्यश्री रेसिपीज या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. त्याचबरोबर बेल आयकॉनला देखील प्रेस करा, म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओ मी अपलोड केले की लगेचच त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि सगळ्यात अगोदर आपल्या रेसिपीज तुम्हाला पाहता येतील. तर वेळात वेळ काढून आपली ही रेसिपी तुम्ही पाहिली त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. भेटूया पुन्हा अशा छानशा रेसिपी सोबत. धन्यवाद.